तीळ आणि गुळाची वडी किंवा गजक वर्षातला जो पहिला सण येतो तो मकर संक्रांतीचा असतो आणि या सणाला तीळ आणि गुळाचे पदार्थ खाल्ले जातात. का तर थंडी असते, थंडीमध्ये उष्ण पदार्थ खाल्ले जातात. तीळ आणि गूळ हे दोन्ही उष्ण आहे, म्हणून आपण तीळ आणि गुळाचे पदार्थ खात असतो. तर आज या ठिकाणी गजक किंवा तीळ आणि गुळाची वडी कशी बनवायची हे मी दाखवते. 200 ग्रॅम तीळ घेतलेत अनपॉलिश्ड, ते आता रोस्ट करून घेते. मीडियम फ्लेमवरती भाजून घ्यायचंय. ते चटचट उडायला लागले की गॅस बंद करून एक 10 मिनिटं कढईतच ठेवायचंय त्याला. आपण म्हणतो लांबचं कसं दाखवतात, जवळचं कसं दाखवतात. 1/4 बाउल एव्हरीडेचा मिल्क पावडर घेतलाय. तुम्ही कोणत्याही ब्रँडचा घेऊ शकता. तीळ 200 ग्रॅम झालेत आणि हे मिल्क पावडर 50 ग्रॅम आहे. ज्या वाटीचं तुम्ही मेजरमेंट घेताय त्याच वाटीनं 1 वाटी तीळ, 1 वाटी गूळ आणि 1/4 वाटी मिल्क पावडर घ्यायचंय. एक मोठा चमचा साय घातलाय. एक बाउल दूध घ्यायचंय. मिल्क पावडर घालतेय. मिल्क पावडर दुधामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. दूध थोडंसं घट्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचंय. दूध शिजेपर्यंत त्यातलं थोडंसं तीळ आपण बारीक करून घ्यायचंय. फक्त चालू बंद करायचंय. हे अशा पद्धतीने तीळ क्रश करून घ्यायचे, जास्त बारीक करायचं नाहीये. त्यानंतर याच्यामध्ये गूळ ऍड करायचा आहे. तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. गोड जास्त आवडत असेल तर तुम्ही ह्याच्यापेक्षा थोडं जास्त गूळ ह्याच्यामध्ये घालू शकता, नाहीतर ह्या प्रमाणात वापरू शकता. गूळ घेताना बारीक कट करून किंवा किसून घ्यायचंय. गूळ पूर्ण मेल्ट झालेला आहे. थोडीशी वेलची पूड घालतेय. यामध्ये क्रश करून घेतलेले तीळ घालायचे. सगळेच तीळ अखंड वापरले तर बाइंडिंग व्यवस्थित होत नाही, त्यामुळे थोडं तसं आणि थोडं अखंड तीळ असे घालायचे. मंद आचेवर 2 ते 3 मिनिटं असं हलवून घ्यायचंय. पाक चेक करायला थोडंसं ह्यातलं असं बाजूला काढायचंय.
हे अजून असं चिकटायला लागलं आहे, त्यामुळं अजून एखादं मिनिट परतून घ्यायचं आहे. परत एकदा आपण पाक आले का चेक करूया. थोडंसं हे थंड झालंय, आता आपण बघूया. हे प्लेटला चिकटत नाहीये, म्हणजे पाक छान आलेला आहे. एक छोटा चमचा तूप घालायचं आहे. ऑलरेडी आपण क्रीम घातलेलं आहे, फ्रेश क्रीम. त्याच्यामध्ये सुद्धा तूप येतं, पण थोडंसं घालते आहे. यानंतर हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे. या ठिकाणी मी मिल्क पावडर वापरलेला आहे इन्स्टंट खवा बनवण्यासाठी. तुमच्याकडं जर ऑलरेडी खवा अवेलेबल असेल तर तुम्ही खवा घालू शकता. त्या ठिकाणी मिल्क पावडर घालायची बिलकुल आवश्यकता नाही आहे. आणि जर खवा बाहेरचं खात नसाल किंवा मिल्क पावडर खात नसाल तर त्यालाही मी ऑप्शन देते आहे. आपण दूध 1 वाटी वापरलं होतं, त्या ठिकाणी 2 वाटी वापरायचं आहे. निरसं दूध वापरायचं आहे, का तर आपल्याला खवा बनवायचा आहे आणि ते दूध शिजवून घ्यायचं आहे. घट्ट बनवूपर्यंत शिजवायचं आहे, म्हणजे खवा तयार होईल आणि त्यानंतर मग पुढची प्रोसेस करून घ्यायची आहे. तर मी दोन्ही ऑप्शन दिलेले आहेत. वेळ नसेल तर तुम्ही मिल्क पावडर बनवून करू शकता, किंवा खात नसाल तर दूध शिजवूनसुद्धा घालू शकता, किंवा रेडीमेड खवासुद्धा घालू शकता. पॉलिथिन पेपरला थोडंसं तूप लावून त्याच्यावर हे बॅटर स्प्रेड करून घ्यायचं आहे. ड्रायफ्रूट्स आपल्या आवडीनुसार घालायचे आहेत. घातल्यानंतर पुन्हा एकदा लाटणं फिरवायचं आहे, म्हणजे छान सेट होतात. गुळाचं प्रमाण या ठिकाणी मी कमी घातलं आहे. कमी म्हणजे जे एक्स्ट्रा दूध वापरलं आहे, क्रीम वापरलं आहे, त्याच्यासाठी जे एक्स्ट्रा गूळ घालावं लागणार होतं ते घातलेलं नाही आहे. जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही घालू शकता. म्हणून पाक यायला थोडासा वेळ लागतो गूळ कमी असल्यामुळं. 200 ग्रॅम तिळासाठी 200 ग्रॅम गूळ हे बरोबर आहे मेजरमेंट. पण एक्स्ट्रा 1 वाटी दूध आणि थोडंसं जे क्रीम घातलं त्याच्यासाठी थोडंसं एक्स्ट्रा गूळ घालायला पाहिजे होतं, पण नाही घातलेलं आहे. तरीसुद्धा चालतं, छान होतं. कमी गोडाचे होतात. तर खूप छान असं गजक तयार झालेलं आहे. 1.5 तासानंतर हे मिश्रण घट्ट झालेलं आहे, बघू शकता. पाक जर चांगला आला असेल तर पटकनसुद्धा घट्ट होऊ शकतं, इतका वेळ लागणार नाही आहे. याच्यामध्ये गुळाचं प्रमाण कमी असल्यामुळं वेळ लागलेला आहे. गूळ जास्त घातलं की पटकन घट्ट होतात वड्या. तर खूप छान असं गजक तयार झालेलं आहे. तिळाची वडी तयार झालेली आहे. रुचानं केलेली आहे ही रेसिपी. तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हाईप करायला बिलकुल विसरू नका. तीळ आणि गुळाची चिक्की किंवा शेंगदाणा आणि फुटाणे डाळीची चिक्की, चिरमुरे लाडू, राजीगरा लाडू अशा बऱ्याचशा रेसिपी मी ऑलरेडी शेअर केलेल्या आहेत. तुम्ही चॅनेलवर चेक करू शकता. परफेक्ट मेजरमेंट दिलेलं आहे. हे सुद्धा मेजरमेंट परफेक्ट आहे. करायची पद्धतसुद्धा सोपी आहे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा.